येशूचा बाप्तिस्मा. मग आता येशूला बाप्तिस्मा घ्यायची काय गरज होती का? कारण बाप्तिस्मा अशासाठी असायचा की ज्या वेळेस मनुष्याकडून पाप होतं, त्याला म्हणजे कळायला लागतं, तर माणूस तरुण होतो, त्यावेळेस जर त्याच्या जीवनात त्याला कळलं की मी खूप पापी आहे आणि मला माझ्या पापांपासून क्षमेसाठी मला कुणाची तरी तारणाऱ्याची गरज आहे, म्हणजे कुणीतरी एक मुक्तीदाता मला पाहिजे, असं त्याने विश्वास घेतला, विश्वास ठेवला आणि मग ते बाप्तिस्मा घ्यायचे, म्हणजे पापी लोक बाप्तिस्मा घ्यायचे. हे पहिले गोष्ट कळलं. मग आता येशू तर परिपूर्ण होता, देवाचा मुलगा होता आणि तो निष्पाप, निर्दोष, निष्कलंक असा होता आणि तरी सुद्धा तो तिकडं चालत चालत 30 वर्ष आपण बघितलं, बालपण झालं, 30 वर्ष आई वडिलांच्या घरात राहिला आणि नंतर मग त्यांनी काय केलं, चालत चालत बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे तो आला आणि मग त्याला काही गरज नव्हती, तरी त्याने फक्त आपल्यासाठी त्यांनी काय केलं, बाप्तिस्मा घेतला. की तो असं हाय लेवलनी राहिला नाही, मी जिवंत देवाचा मुलगा आहे, मी तुमच्यात येणार नाही किंवा मी तुमच्या मध्ये मिक्स होणार नाही किंवा मी का ज्या योहान साधा माणूस आहे त्याच्याकडून मी का बाप्तिस्मा घेऊ, असं तर त्यांनी काही बोलला नाही. त्यांनी नम्रपणा होता, म्हणजे त्याच्या जीवनातून आपल्याला ही गोष्ट शिकायला मिळते की एवढा जिवंत देवाचा मुलगा असून त्याने का साध्या शिष्याकडून नाही का बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या हातून त्यांनी बाप्तिस्मा घेतला. म्हणजे पहिला गुण बाप्तिस्मा घ्यायच्या आधी त्याचा आपल्याला हा दिसतो की नम्रता, त्याच्यात खूप, म्हणजे त्यांनी स्वतःला नम्र केलं आणि आपल्या त्याला माहित होतं की ह्या संपूर्ण जगाच्या पाप माझ्या अंगावर लादली जाणार आहे, म्हणून मग ती लादली जाणार आहे, तर मग काय आपल्या पापांबद्दल आपल्याला जी शिक्षा होती ती त्याला घ्यायची होती. म्हणजे मग त्याला काय, म्हणजे त्याची गणना, म्हणजे त्याची मोजणी कशात झाली होती, तो जिवंत देवाचा पुत्र असताना सुद्धा त्याचं पापी लोकांमध्ये गणना झाली, कारण त्यांनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. म्हणून मग त्याला या सगळ्या वचनांप्रमाणे धर्माचरण, यहुदी धर्माचरण काय होतं की सुंता करायची, ते स्नान करायचं, स्नान झाल्यावर बाप्तिस्मा घ्यायचा, अजून काय 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 वल्हांडण सण पाळायचा, हे करायचं ते करायचं, पशु पक्षी अर्पण करायचे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्याला पूर्ण करायच्या होत्या, कारण त्यांनी संपूर्ण जगाच्या मानवाची पाप स्वतःवर घ्यायची, त्या सगळ्यांची शिक्षा भोगायची आणि त्यासाठी त्याला बाप्तिस्मा घेणं काय होतं, आवश्यक होतं. आणि मग योहानाने ज्यावेळेस त्यावेळेस त्याला बघितलं तर त्याला एक चिन्ह दिलेलं देवानी, म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे त्याला कळलं की हा कोण साधारण व्यक्ती नाहीये. जे इतर लोक यहुदी, तो मागच्या अध्यायात आपण बघितलं की तो सगळ्या यहुदी लोकांना, शास्त्री परुषी लोकांना सापांच्या पिल्लांनो पश्चातापास योग्य फळ द्या असं बोलत असतो, कारण त्यांना माहित होतं ते वरवर येत होते आणि ढोंगी होते. पण जेव्हा येशू आला तेव्हा त्यांनी लगेच ओळखलं की हा काही साधारण माणूस नाहीये, की हा एक जिवंत देवाचा मुलगा आहे. तो म्हणतो पिल्ल तिथं ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतला तेव्हा एक अद्भुत कृत्य झालं, ते म्हणजे पवित्र आत्मा देहरूपाने, म्हणजे पवित्र आत्मा असं नाही की येशूवर पवित्र आत्मा तेव्हा बाप्तिस्मा झाल्यावर आला, नाही, तर तो पवित्र आत्म्यानेच त्याचा जन्म झालाय. पवित्र आत्म्याने जन्म झालेला होता, त्या पूर्ण पवित्र आत्मा म्हणजे काय, येशूचा आत्मा. मग तो स्वतः पवित्र आत्म्याने भरलेला होता, तरी सुद्धा परम पवित्र पित्याला असं वाटलं की माझ्या मुलाचं सन्मान मला ह्या संपूर्ण लोकांसमोर करायचंय, योहानासमोर करायचंय आणि संपूर्ण जगाला कळायला पाहिजे की हा माझा मुलगा मी तुमच्या पापासाठी पाठवलेला आहे. जसं मेंढपाळांनी सुवार्ता सांगितली तसं सगळे लोक, तिथं खूप मोठी गर्दी होती, असं नव्हतं की फक्त 2-3 लोकच होते, सगळे लोकांना. आकाशातून वाणी आली म्हटलं केवढा मोठा तो परिसर, आपण साधा साऊंड लावला, डीजे लावला तर किती मोठं आवाज होतो, पण तिथं एवढी आकाशातून वाणी आली म्हटलं केवढा मोठा तिथं आवाज झाला असेल आणि तो आवाज सगळ्यांनी ऐकला आणि सगळ्यांना कळलं की इथं हा असाधारण कोणतरी माणूस आहे, म्हणजे देवाचा मुलगा आहे. आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला म्हणून परम पवित्र पिता खुश झाला का, त्याचे आज्ञापालन केलं. आज्ञापालन ज्या वेळेस करतं एखादा म्हणजे मुलगा, तेव्हा ते पित्याला खूप आवडतं आणि त्यावेळेस त्यांनी आज्ञापालन केलं. येशूनी म्हणजे त्यांनी जी आज्ञा सांगितली होती की जा खाली जा, माझ्या संपूर्ण मानव जातीचा नाश होऊ नये म्हणून त्यांचं पाप स्वतःवर घे आणि त्यांच्यासाठी तू मरायचे, रक्त सांडायचे, ह्या गोष्टी त्यांनी आज्ञापालन करायला सुरुवात केली. म्हणून तो परम पवित्र पिता काय म्हटला जोरात मोठ्याने,
तू माझा पुत्र मला परम, मोठी आकाशातून आवाज आला की तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस आणि तुझ्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे असं सांगितलं. आणि मग अशा प्रकारे आपल्याला कळतं की येशू खरोखर ख्रिस्त होता, तो तारक होता, देवाचा पुत्र होता. आणि मग अशा प्रकारे देवाने नाही का त्याला सगळ्या समोर काय केलं, प्रगट केलं. आणि अशा प्रकारे झाल्या येशू लगेच तो किती बाप्तिस्मा झाल्यावर तो किती वर्षाचा होता, 30 वर्षाचा, 30 इयर्स. किती वर्षाचा होता, 30 वर्षाचा होता. आणि झाल्यानंतर लगेच म्हणजे त्या सैतानाला त्याला परखायचं होतं की खरोखर हा देवाचा मुलगा आहे की नाही, म्हणून सैतानाकडून त्याची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने, पवित्र आत्म्याने त्याला जंगलात नेलं. आणि मग तिथं त्यांनी उपास केला 40 दिवस 40 रात्र. आणि मग जसं आपल्यावर परीक्षा येतात, जसं आता आपण सगळे मनुष्य प्राणी आहोत, तर आता आपल्याला आपण जीवन जगत असताना काय येतं, दुःख येतं, संकट येतात, मोह येतो, कधी गर्व येतो, कधी म्हणजे आपण अपमानित होतो, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनात येत असतात. तर मग तसं सगळ्या गोष्टी त्या सैतानाकडून त्याच्यावर त्याच्या परीक्षा, येशूची परीक्षा झाली. येशू संपूर्ण मानव होता, म्हणजे जरी तो देव होता, पवित्र आत्म्यापासून त्याचा जन्म झाला होता, तरी त्याचा जन्म आपल्यासारखाच आईच्या पोटातून त्याचा जन्म झालेला आहे. म्हणजे आईच्या पोटात होता, त्याला आपल्यासारखं शरीर आलंय, आपल्यासारखंच मन आहे, आपल्यासारखे डोळे, सगळं काही आपल्यासारख्या भावना, हे विचार त्याचे सगळे आपल्यासारखे होते. आपल्याला जसं भूक लागती तशी त्याला भूक लागत होती. आपल्याला सगळं काटा टोचला, सुई टोचली तर लागतं, तसं त्याला पण लागत होतं. मग अशा प्रकारे त्याच्यावर पण जसं आपल्यावर मोह येतो, संकट येतं, परीक्षा येते, आपण डगमगतो, घाबरतो, तसं त्याच्याही जीवनात त्याला अनुभवास यायचं होतं. कारण तो डायरेक्ट देव बनून आला आणि लगेच क्रूसावर गेला असं नाही. आपल्याला जे होतं ते त्याला अनुभवून बघायचं होतं. म्हणजे तो आपल्यासाठी मध्यस्थी करत बसलाय ना, मग त्याला माहित आहे की माणसावर काय परीक्षा येतात, काय मोह येतात, काय कशा प्रकारे तो माणूस फेस करतो त्या परीक्षांना. म्हणून त्यांनी त्या परीक्षा अनुभवल्या. तो तिथं पित्याकडे जाऊन म्हणतो, प्रभू यांना माफ कर, मला माहिती आहे यांना कशा परीक्षा येतात. ह्या सगळ्या गोष्टी त्याला यायच्या होत्या. म्हणून मग ही प्रत्येकाची परीक्षा. आणि सैतानाला काय करायचं असतं, आपल्याला त्या परीक्षेत मोहात टाकून नरकात न्यायचं असतं. पण आपण देवावर जर विश्वास ठेवला, त्या परीक्षेतून पार गेलं, तर आपण कधीही चुकीच्या मार्गाला जात नाही. तर मग आपला विश्वास, ह्या परीक्षा कशासाठी असतात की आपला विश्वास दृढ व्हावा. आता समजा एखाद्या वेळेस एखाद्या माणसाची नोकरी गेली, उदाहरणार्थ की नोकरी गेली, तर तो काय असा निराश होऊन की देवाने किती माझं वाईट केलं असं करून खचतो का? त्याची ती परीक्षा असती, तर त्यांनी तिथं खचायचं नाही. नोकरी गेली तरी देव मला नवीन नोकरी देणार आहे असा विश्वास ठेवायचा. आणि त्याला मग नंतर असं होतं की त्याला त्याच्यापेक्षा चांगली नोकरी मिळते. इथं 10,000 पगार असेल तर तिथं 50,000 पगार असतो, अशी त्याला नोकरी मिळते. म्हणजे मग आपल्या विश्वासात आपण कसे आहोत हे बघण्यासाठी कधी कधी परमेश्वर सैतानाला मोकळीक देतो. मग त्यासाठी योबाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की योबाची कशी परीक्षा झाली. योबाचं सगळं गेलं, त्याची 10 मुलं मेली, त्याचं घर जळून खाक झालं, त्याची सगळं सर्वस्व, त्याचे मेंढर, त्याची संपत्ती सगळं गेलं. आणि त्याचं जे हेल्थ आहे ना, आरोग्य, शरीर, ते शरीर पण ते सैतान म्हटला, तू काय त्याचं सगळं चांगलं केलंय म्हणून तो तुझी प्रार्थना करतो, तुला चांगलं म्हणतो. मग देव म्हणतो ठीक आहे, सगळं काढून घेतो. तो सैतानाला मुभा देतो तो देव. आणि नंतर त्याच्या शरीरावर पण हल्ला, त्याला फोडं येतात, तो बाहेर जाऊन खापराने खाजवत बसतो, तरी सुद्धा तो देवाला नावं ठेवत नाही. तो काय म्हणतो, परीक्षेत तो खंबीरपणे काय करतो, विश्वासाने उभा राहतो. आणि म्हणजे आणि मग त्याला कळतं ना, जे त्याला मिळालं होतं, ज्यावेळेस तो परीक्षेत असून पण तो काहीच निगेटिव्ह बोलला नाही की देव खूप वाईट आहे, मी एवढं चांगलं केलं तरी देवाने मला काय दिलं, असं बोललं तर आपण परीक्षेत हारणार. पण त्यांनी काय केलं, योबानी सत्यच बोलला. तो म्हटला नाही, देवाकडून काय चांगलंच घ्यायचं का, सुखच घ्यायचं का, दुःख नाही घ्यायचं का. म्हणून तो काय करतो, देवाच्या नावाला चांगलंच म्हणतो, एक शब्दही देवाच्या विरुद्ध काढत नाही. आणि नंतर आपण वाचतो शेवटच्या अध्यायात की ते त्याच्या 7 पटीने जास्त त्याला सगळं मिळालं.
म्हणजे जेवढं त्याचं नुकसान झालेलं, म्हणजे तो विश्वासात थांबला म्हणून तर काय झालं, अजून म्हणजे मग तो वाढला, त्याचं चांगलं झालं. मग तसंच हे परीक्षा येशू ख्रिस्ताच्या पण होणं आवश्यक होतं. आणि मग त्यासाठी 2 परीक्षा असतात. मग एक बाहेरून असती, मग बाहेरून येणाऱ्या परीक्षा म्हणजे बाहेरून आजार येतात, कधी अपघात ऍक्सिडेंट होतात, ह्या बाहेरून येणाऱ्या परीक्षा. आणि आतून दुःख क्लेश हे आपल्या बाहेरून येणाऱ्या परीक्षा. आणि आतून येणाऱ्या परीक्षा म्हणजे काय, की आपल्याला खूप मोह होतात. म्हणजे कधी कधी बघा आपल्याला अनेक गोष्टींचे मोह होतात. त्या सगळ्या मोहात जर आपण अडकलो तर सैतान म्हणजे आपल्याला त्या मोहात अडकवायचा प्रयत्न करतो. आता बघा लहान मुलांना अशा दुसऱ्या कुठल्या मुलांच्या कुठले टिफिन बॉक्स, कंपास किंवा कुठलं पण वेगवेगळ्या गोष्टी असतील त्यांच्याकडं, त्याचं अट्रॅक्शन असतं की तिचं किती चांगलं आहे, त्याचं किती चांगलं आहे, असं करून त्याच्याकडे किती छान सायकल आहे, त्याच्याकडे किती छान कार आहे, अशा अनेक गोष्टींचा मोह. खेळणी, त्याच्याकडे किती छान खेळणी आहे, डॉल आहे, हे सगळ्या गोष्टींची मोह देतो. आणि मग काय करतो, जर मग त्या मोहात जर ते लहान लेकरू पडलं तर तो काय करतो, हळूच ते आवडणाऱ्या गोष्टीची काय करतो, चोरी करतो. मग सैतानाला हेच पाहिजे असतं. मग जर आपण मोहाला आपल्याला माहित असतं की आपल्या येशूला, आपल्या देवाला असं चोरी केलेलं आवडत नाही, तर मग आपण कधीच करणार नाही. आपण म्हणू ठीक आहे, माझ्याकडे नसलं तरी थोड्या दिवसांनी मला मिळेल, मी थोड्या दिवसांनी मला ते मिळेल असं. मग हे मोह येणं हे पाप नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडं पण असावं, पण त्या मोहाला बळी पडणं, समजा आपण त्या मोहाला बळी पडणं म्हणजे काय, की त्या गोष्टीसाठी दिवस रात्र खटपट करणं. समजा एखाद्या बाईने एखाद्याचं सोन्याचा दागिना बघितला, समजा नेकलेस बघितला खूप छान, आणि मग ती मागच लागती सगळ्यांनी, मला ते तसलाच पाहिजे, नवऱ्याच्या मागं लागल, दिवस रात्र त्याच्यासाठीच तिच्या डोक्यात तेच असेल. मग त्याला काय म्हणतात, मोहाला बळी पडणे. म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला सोडून त्याच गोष्टींच्या मागं लागणं, त्याला काय म्हणतात, मोहाला बळी पडणं. मग अशा प्रकारे सैतानाने पण त्या येशूची परीक्षा घेतली. आणि काय म्हटलं सगळ्यात पहिल्या परीक्षेच्या याच्यात, की आता त्याची गरज काय होती, देवाची. तो उपास धरून आलेला येशूची. उपास धरल्यावर आपल्याला काय लागत असती, तर भूक. सगळ्यात पहिलं आपल्या गरजांचे मोह तो टाकतो. की म्हणजे आता त्याला माहित होतं की येशू आता उपाशी आहे, त्याला कसली गरज आहे, अन्नाची. तर मग अन्न, मग तो काय म्हणतो, पहिलं त्याला काय म्हणतो, तू जर, त्याला कसं म्हणतो बघा, तू जर देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांच्या, धोंड्यांच्या म्हणजे काय, ह्या दगडांच्या भाकरी कर आणि खा, असं तो म्हणतो. दगडांच्या भाकरी व्हाव्या अशा तुला पावर आहे ना, तुझ्या तोंडात सामर्थ्य, तू विश्वाची रचना केली, जगाची रचना केली शब्दानी, तर तू आता दगडाच्या भाकरी पण कर. मग तो काय म्हणतो, येशू काय म्हणतो का लगेच, की नाही बाबा, ठीक आहे, मला भूक लागली ना तर मी दगडाच्या भाकरी करतो, असं म्हटलं का, नाही. येशूला माहित होतं तर कोणत्या गोष्टीसाठी आलाय. मग तो काय करतो, तो काय म्हणतो त्याला, की नाही, मला मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मग जेव्हा सैतानाला कसं त्याने काय केलं, हरवलं कसं, तर देवाचं वचन बोलून. म्हणजे त्या सैतानाने काय प्लॅन केला, देवाचंच काय करतो, वचन घेऊन तो येशूला सांगत होता की कारण असं वचन आहे की धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशा आज्ञा केल्या तर त्या होतील, असं वेगवेगळं तो सांगतो. मग तो म्हणतो, येशू म्हणतो नाही, मनुष्य केवळ फक्त आपण जे जेवतो त्याच्यानेच आपण जगतो का, त्याच्याने आपलं फक्त शरीर जगतं, पण जर आपला आत्मा जर जगवायचा असेल तर त्या आत्म्याचं अन्न काय आहे, देवाचं वचन. ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचू तेव्हा त्या आत्म्याला फूड मिळतं. जे काही आता जसं शरीराला आपल्याला अन्न लागतं, जेवण लागतं 4 टाइम 3 टाइम, तसं आपल्या आत्म्याला काय लागतं, वचन हे अन्न लागतं. जर ते वचन आपण घेत राहिलो तर तो आपला आत्मा काय करतो, चांगला जिवंत राहतो. आणि जर आपण त्याला वचनच दिलं नाही, अजिबात बायबल वाचलं नाही, अजिबात प्रार्थना केली नाही, तर आपला आत्मा एकदम निर्जीव होऊन आपल्यातून काय होतो, हे होतो. अशा प्रकारे मग त्यांनी काय सांगितलं,
की त्या सैतानाला परतून लावायचा उपाय म्हणजे काय, की देवाचं वचन. आत्ताच त्यांनी काय केलं होतं, बघितलं होतं की आत्ताच ह्याच्याविषयी एवढी मोठी भविष्यवाणी झाली की हा माझा पुत्र. कालच्या संदेशात आपण बघितलं की हा माझा पुत्र. त्यांनी बाप्तिस्मा घेतल्या त्याच्यावर काय भविष्यवाणी झाली की हा माझा पुत्र आहे आणि परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर उतरला. आणि मग तर जसं त्याला वाटलं आता काय करावं, हा जर देवाचा पुत्र आहे तर आपण त्याची काय करावी, परीक्षा. मग येशूप्रमाणे आपण सुद्धा त्या सैतानावर विजय मिळवायचा असेल तर काय करायला पाहिजे, देवाचं वचन बोलायला पाहिजे. मग देवाचं वचन असं काय डायरेक्टली येतं का, जेव्हा आपण वाचतो, लक्षात ठेवतो तेव्हाच ते तोंडातून निघतं. आणि मग ज्यावेळेस मग आता बघा, मागच्या जुन्या करारात असं यहुद्यांची पण परीक्षा झाली. यहुदी म्हणजे काय, मोशेने जे लोक 20 लाख लोक रानात नेले होते की नाही, त्यांची पण देवाने परीक्षा केली. काय परीक्षा केली की त्यांना जरा अन्न नाही मिळालं, नॉनव्हेज नाही मिळालं की ते काय करायचे, खूप कुरकुर करायचे, देवाच्या नावाला दोष द्यायचे. आणि मग अशा प्रकारे ते कुरकुर करून ते पाप केलं त्यांनी. आणि मग त्यावेळेस काय झालं, पापात पडले ना ते सगळे यहुदी लोक. पण तसा येशू तोंडाने काहीही बोलून पापात पडला नाही. त्याने त्या मोहावर, खाण्याच्या मोहावर विजय मिळवला. आणि मग अशा प्रकारे वचनाद्वारे तो विजयी झाला. मग दुसरं काय सांगितलं की तू देवाचा पुत्र आहे तर डोंगरावरून खाली उडी टाक. काय सांगतो तो सैतान, दुसरी परीक्षा काय घेतो सैतानाची, तू जर देवाचा मुलगा आहे तर डोंगरावरून खाली उडी टाक. आणि मग असं, कारण असं लिहिलेलं आहे की, तो सैतानच देवाचं वचन सांगतोय. त्याचं बघा किती वचनाचा अभ्यास आहे. तर तो सैतान वचन काय सांगतोय, तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील. म्हणजे हे कुठलं वचन आहे, स्तोत्र 91 मधलं, तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल. मग तो आज्ञा देईल म्हणजे असं आपण कधी परीक्षा घ्यायची का देवाची. आता समजा देवाने असं सांगितलंय की तू खाली उडी टाक, मग तुला देवदूत झेलून धरतील. हे आपला अपघात झाला तर त्यावेळेस कितीतरी, आता आपल्या जीवनात जर आपण बघितलं तर कितीतरी वेळा आपण मरणार होतो, पण देवाने आपल्याला मरू दिलं नाही. आपण कुठल्या तरी टोकावर होतो, दरीत पडणार असतो किंवा काहीतरी वेगवेगळ्या घटना, अपघात, जोरात गाडी येऊन आपल्याला धडक देणार होती, पण देवाने आपल्याला वाचवलं. अशा प्रकारे देव आपल्याला वाचवतो की धोंड्या, म्हणजे ज्यावेळेस आपलं संकट असतं त्यावेळेस तो आपल्याला वाचवतो. पण कुणी मुद्दाम असं करतं का, मी ट्रेन समोर जाऊन उभा राहणार आहे चालत्या आणि बघू देव मला वाचवतो का, अशी देवाची परीक्षा घ्यायची का. देव कधीच तसं वाचवणार नाही. देवाची कधीही परीक्षा तशा प्रकारे घ्यायची. कोण लोक मागे एकदा आमच्या लहानपणी आम्ही ऐकलेलं की एक ते म्हटले की मी विष पिणार आहे, आणि असं वचन आहे ना की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल, तो तुला मरू देणार नाही, आणि मी विष पिणार आणि मी मरणार नाही, देव मला वाचवेल, असं म्हणून ते काय पास्टर काय कोण होते ते वारले. मग आपण स्वतःहून असं कुठल्याही गोष्टी चुकीच्या करायच्या आणि देवाच्या वचनाचा चुकीचा अर्थ करायचा का, नाही. ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस तो आपल्याला देव काय करतो, वाचवतो तो आपला. आणि म्हणून मग परमेश्वर त्याला म्हणतो की असं वचन आहे. येशू त्याला काय म्हणतो, सैतानाला, मी असं काय करणार नाही, कारण असं वचन आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. म्हणजे मुद्दाम जाऊन थांबायचं बसच्या समोर, चालत्या बसच्या समोर, किंवा विष प्यायचं आणि काय करायचं, परीक्षा पाहायची, देवा तुम्हाला वाचवतो की नाही, असं करायचं का नाही. मग ते परीक्षा, तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको असं वचन तो त्याला बोलतो. आणि मग तो सैतान काय होतो, त्याला मग अतिशय उंच डोंगरावर, खूप उंच डोंगरावर घेऊन जातो आणि सगळं हे जगातलं सगळं वैभव दाखवतो. मंदिराच्या एकदम वरती घेऊन जातो आणि सगळं दाखवतो की हे बघ, हे सगळं राज्य कुणाचं आहे, तू काय कर, मला नमन कर. नमन कर म्हणजे माझ्या पाया पड, म्हणजे हे सगळं राज्य मी काय करल तुला देईल. मग आता इथं नमन कर म्हणजे तो म्हणतो की मला पाया पड तर मी तुला हे सगळं राज्य देईल. मग येशू काय म्हणतो की तुझा देव, कारण असा शास्त्रलेख आहे की तुझा देव परमेश्वर केवळ याचीच उपासना कर आणि ह्यालाच काय कर, नमन कर. म्हणजे मग
तो म्हणतो की देवाचं वचन तर असं सांगते की फक्त देवालाच काय करायचं, देवाच्याच पाया पडायचे, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीच्या म्हणजे कुणाच्याही पाया पडायचं नाही असं वचन आहे. मग ज्यावेळेस तो असं सांगतो तेव्हा तो काय करतो, लगेच त्याला कळतं की आपण काय येशूला काय मोहात पाडू शकणार नाही. मग येशूला काय माहित होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याला काय केलं, दाखवलं होतं, जगिक दाखवलं होतं. म्हणजे जगिक गोष्टी त्याला असं वाटलं की येशूनी काय करावं, सार्वकालिक जीवन, सार्वकालिक गोष्टी मिळू नये. ह्या जगात जेवढ्या वस्तू आहेत ह्या जगातल्या आत्ता, त्या सगळ्या नष्ट होणार आहेत, त्या थोड्या दिवसांनी संपणार आहेत. म्हणजे ह्या आपली बंगला, गाडी, घर दार, जेवढ्या गोष्टी ज्या आहेत आत्ता, हे सैतानाचं राज्य आहे आणि त्या सगळ्या गोष्टी थोड्याच दिवसात नष्ट होणार आहे आणि सार्वकालिक गोष्टीच फक्त टिकणार आहे. देवाचं राज्य, स्वर्गीय राज्य, ज्या काही त्या गोष्टी तर टिकणार आहे. मग आता देवाने येशूला त्याला इकडं मनुष्याचं पाप स्वतःवर घ्यायसाठी आलेला आहे, मनुष्याच्या पापांपासून मुक्ती देण्यासाठी आलेला आहे. तर मग हा तर म्हणतोय बघ तू मला असं कर, मी तुला सगळं राज्य देईल. म्हणजे काय, त्याला लगेच असं येशूला एखाद्या राजवाड्यात नेऊन राजगादीवर बसवायचं असं तो सैतान त्याला सांगतोय. पण येशूला पूर्ण माहित होतं की मी ह्या राजगादीवर बसायला आलेलो नाही. यशाया 53 मध्ये जे लिहिलेलं आहे की त्याला रूप नव्हतं, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे लोक बघून तोंड फिरवीत, त्याच्यावर सगळं नाही का थुंक, म्हणजे त्याला ते रक्तबंबाळ होऊन विद्रूप होऊन जायचं होतं या जगातून. म्हणजे त्यासाठी तो आला होता, रक्त सांडण्यासाठी, हे त्याला माहित होतं. तिथं त्याच्या पाया पडला असता तर त्याला राजा बनवून बसवलं होतं असतं, हे त्याला माहित होतं की ह्या चुकीच्या गोष्टी करायला मी आलेलो नाहीये, तर मी देवाची जी योजना आहे ती पूर्ण करण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि मग अशा प्रकारे 3 गोष्टी ह्याच्यातून हे दाखवलेल्या आहेत की जर आपल्याला सैतानाने परीक्षा टाकल्या, आपल्याही जीवनात खूप परीक्षा येतात, मग त्या सैतानाने जर परीक्षा टाकल्या तर आपण काय करायचं, वचन बोलायचं. आपल्याला खूप परीक्षा येतात. मग आता समजा मी तुम्हाला 2-3 हे सांगते. जर कुणाला तो दाखवत असेल आपलं तू खूप पापी आहेस, आता हे मी हिंदी मधून लिहिले, जर सैतान काय करत असेल, जर कुणाला असं म्हणत असेल की तू खूप वाईट गोष्टी केल्या, तू खूप पापी आहे, तर त्याला तिथे लगेच म्हणायचं मोठ्याने की येशू मसीह के लहू में छुटकारा और पापों की क्षमा आहे. म्हणजे मी येशूच्या रक्तात बंधनातून सुटका आहे आणि माझ्या अपराधांची क्षमा झालेली आहे आणि मी आता पापी नाहीये, तर मी आता पूर्णपणे पाप मुक्त आहे. हे वचन तिथं बोलायचं, सैतान पळून जातो. जर कुणाच्या डोक्यात समजा व्यभिचाराचे विचार येतात कुठले, तर मग तिथं काय म्हणायचं की गलती 2:20 मध्ये लिहिलेलं आहे की, आता मी हे हिंदीमध्ये बोलते कारण मी हिंदीमध्ये लिहिलेलं आहे कि मैं अपनी अभिलाषाओं समेत प्रभु यीशु मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ. हे व्यभिचार तेरा कोई हक नहीं मुझ पर, ये शरीर तो यीशु मसीह का है. असं ज्यावेळेस तो आपल्याला पाप दाखवतो कुठलंही, त्यावेळेस काय म्हणायचं, हे वचन बोलायचं. समजा घरात भांडणं चालू आहेत किंवा अशी काहीतरी वातावरण एकदम वादविवादाचं झालं, अचानक काही पण सैतान घरात वादविवाद सुरू करतो, तर तिथं मनातल्या मनात बोला, नाही तर बाहेर जाऊन मोठ्याने बोला, कुठेही बोला. काय बोलायचं, योहानाचं पत्र, आता ते मी लिहिलेलं नाहीये पण योहानाच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, प्रभु यीशु मसीह परमेश्वर का पुत्र यीशु मसीह इसलिए प्रकट हुआ ताकि शैतान के कामों को नष्ट करे. म्हणजे सैतानाची कामं नष्ट करण्यासाठी परमेश्वराचा पुत्र आला. योहानाचं पहिलं पत्रामध्ये तो पहिल्याच अध्यायात ते वचन आहे. ज्यावेळेस अशी भांडणाची परिस्थिती असती किंवा ज्यावेळेस आपण हे वचन बोलतो, खरोखर त्या गोष्टी काय होतात, तिथून निघून जातो तो सैतान. म्हणजे ज्यावेळेस वचन बोलतो त्यावेळेस ते कार्य करतात. अशा प्रकारे आपण पण आपल्या जीवनातले मोह, संकट ह्याला जर करायचं असेल, पाठवायचं असेल, घालवायचं असेल, तर येशूचं वचन आपण आपल्या तोंडाने बोलायचं. ज्यावेळेस परीक्षा असेल, सगळ्यात मोठं परीक्षा असेल आणि तुम्हाला निराश वाटतंय की आता मी काही करूच शकणार नाही, माझ्या हातापायात शक्ती नाहीये, मी गळून गेलोय किंवा मला बुद्धी पण नाहीये, ब्लँक झालंय, काय करावं काय असं
तेव्हा एकच वचन बोलायचं, फिलिप्पी 4:13, मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. म्हणजे मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी कुठलीही गोष्ट करू शकतो. अशक्य अशा गोष्टी मी दिवसभरात काही पण जी गोष्ट अशक्य आहे ती शक्य करू शकतो. कुणाच्याद्वारे? येशूच्या सामर्थ्याद्वारे. अशा अनेक गोष्टी आपण बोलू शकतो. जर आपली दरिद्रीचं बंधन असेल, पैशाचं बंधन असेल तर म्हणू शकतो की यीशु मसीह के गरीब घर में पैदा होने से मैं अमीर हो चुका हूं. म्हणजे येशू माझ्यासाठी गरीब घरात जन्मला का, ताकी म्हणजे कारण की मी श्रीमंत व्हावं म्हणून. कळलं सगळ्यांना? मग आपल्याला मोहावर विजय मिळवायचा असेल तर परमेश्वराचं वचन बोलायचं.